मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले। प्रत्येक पक्ष हा तयारीला लागलाय आणि प्रचाराला देखील सुरुवात झाली। दरम्यान गेली 10 वर्ष मराठवाड्यात आपली पाळेमुळे रुजवणाऱ्या एमआयएम पक्षाला मात्र आपल्याच मराठवाड्यात आता विरोध पत्करावा लागतोय। शहरातील मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या बायजीपुरात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालाय। या हल्ल्यामागे कारण एवढंच होतं की जे कार्यकर्ते 10 ते 15 वर्ष अत्यंत निष्ठेने काम करत होते त्यांना डावलून तिकीट वाटप करण्यात आल्याने हा हल्ला झाल्याचं समोर आलंय। यांनी अगोदर इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेला काळे झेंडे दाखवले, परंतु एवढ्यावरच न थांबता घोषणाबाजीवरती न थांबता 2 गटांमध्ये तुफान हारामारी झाली आणि अक्षरशः इम्तियाज जलील यांच्या गाडीला दगड देखील मारण्यात आला। त्यामुळे आता आपल्याच भागामध्ये हा हल्ला झाल्याने एक चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान इम्तियाज जलील यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की या सर्व विरोधाला 16 जानेवारी रोजीच उत्तर दिलं जाईल। या पुढच्या काळात ही बंडखोरीची भूमिका काय वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल।